मागील भागामध्ये आपण बघितलं, अरे देवा, पोरींनी फ्रेम पाहिली वाटतं, काय होऊन बसलं हे, असं बोलून त्यावरून कॉल करण्यासाठी पळाल्या. राजने त्यांचं बोलणं ऐकलं आणि त्या फ्रेमजवळ गेला. त्या फ्रेमला हार लावलेला होता आणि त्यामध्ये सौरभसारखा दिसणारा मुलगा पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये होता. त्याने खाली नाव पाहिलं तर तिथे लिहिलेलं होतं, कै IPS रुद्रांश दिनेशराव मोहिते पाटील. हे कोण? जिजूंचे भाऊ. पण आम्हाला तर याबद्दल काहीच नाही सांगितलं. आणि दीदी, तिला ही फ्रेम दिसली तरी काय फरक पडणार आहे? आईसोबत बोलायला हवं लगेच. राज स्वतःशीच गोंधळून बडबडत बाहेर पळाला. इकडे सौरभ अंजूला घेऊन बेडरूममध्ये आला. त्याने तिला बेडवर झोपवलं. अंजू, शिलाबाई तिच्या शेजारी बसतच तिला उठवण्यासाठी आवाज देऊ लागल्या. तिच्या चेहऱ्यावर थोपटत होत्या त्या. तिचा रिस्पॉन्स नाही हे बघून सौरभला जाम टेन्शन आलं. त्याने तिथला पाण्याचा जार घेतला आणि तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. अंजूच्या डोळ्यांची हालचाल झाली तसा त्याचा जीव भांड्यात पडला. अंजू, डोळे उघड बाळा. शिलाबाई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. पण ती काही उठली नाही. आली का शुद्ध तिला? अहिल्याबाईंनी लगबगीने तिथे येत विचारलं. जीव घाबरा झाला होता. नाही अजून. तू कॉल केला का? त्याने त्यांना विचारलं. हो केला. पोचतीलच आता, त्या तिच्या शेजारी बसत म्हणाल्या. शिलाबाई आता रडवलेल्या आवाजात म्हणाल्या. अचानक काय झालं हो हिला? आली तेव्हा तर ठीक होती अंजू. राजा, डोळे उघड ना. त्या पुन्हा तिला आवाज देऊन उठवत होत्या. अहिल्याबाई बोलणार तसं त्यांनी सौरभकडे पाहिलं आणि त्या शांत बसल्या. तितक्यात तिथे राजने येत विचारलं. आई, तू पाहिलंस का? काय? शिलाबाईंनी विचारलं. राजने एकदा सौरभ आणि मग अहिल्याबाईकडे पाहिलं. त्या काय ते समजून गेल्या. त्यांना सौरभसमोर काही बोलता येईना. त्या बोलणार तेच दिनेशराव आत आले. तानेला घेऊन पूर्वीही आली. सोबत डॉक्टर होते. या डॉक्टर, अहिल्याबाई बाजूला होत म्हणाल्या. आई अजून नाही आली काही शुद्धीवर? पूर्वीने झोपलेल्या तानेला सौरभकडे देत विचारलं. नाही ना, त्या व्याकुळ होत म्हणाल्या. डॉक्टरांनी अंजूला चेक केलं. सौरभने न राहून विचारलं. डॉक्टर काही? डोंट वरी, BP वाढला होता. थोड्या वेळाने नॉर्मल होईल. डॉक्टर सौरभकडे बघत म्हणाले. सगळेजण थोडेसे रिलॅक्स झाले. येईल शुद्ध थोड्या वेळाने, फक्त त्यांना टेन्शन येईल असं काही बोलू नका, डॉक्टर म्हणाले आणि टॅब्लेट्स वगैरे देऊन गेले. पहिल्यांदाच तुम्ही घरी आलात आणि हे घडलं, त्याबद्दल क्षमस्व. दिनेशराव शिलाबाईकडे बघून दिलगिरी व्यक्त करत म्हणाले. तशा त्या म्हणाल्या, तुम्ही माफी मागू नका, तुमची काही चूक नाही यामध्ये. नक्की काय झालं तेच माहीत नाही. त्या अंजूला कुरवाळत होत्या. आता चेहरा काळजीने भरून आला होता. अहिल्याबाईंनी पूर्वीकडे बघून सौरभकडे इशारा केला. ती डोळ्यांनीच इशारा करत हो म्हणाली आणि मग सौरभला म्हणाली. पिल्लूला रूममध्ये झोपून येतोस का? हो आलोच, असं बोलून सौरभ तानीला घेऊन गेला. आत्ताच बोलून घ्या तुम्ही, मी सौरभला गुंतवतो बाहेर, दिनेशराव म्हणाले नि बाहेर गेले. तेच अहिल्याबाई शिलाबाईकडे बघत म्हणाल्या. मला माफ करा शिलाबाई. शिलाबाई हात करत म्हणाल्या. अहो, तुम्ही का माफी मागत आहात? जे घडलं, आम्ही तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आणि आज आम्ही ते सांगणारच होतो, पण त्याआधीच हे असं घडलं. अहिल्याबाई थोडंसं अपराधीपणे म्हणाल्या. शिलाबाईंनी गोंधळून विचारलं. लपवलं काय? खरं तर तुमची अंजू रुद्रांशसाठी पसंत केली होती आम्ही, अहिल्याबाई चेहरा पाडत हळूच म्हणाल्या. रुद्रांश? शिलाबाई. हो, सौरभचा जुळा भाऊ, त्या क्षीणपणे म्हणाल्या. शिलाबाईंनी त्यांच्याकडे धक्का लागल्यासारखं बघितलं. हो, सौरभचा जुळा भाऊ, IPS होता. तुमच्या व अंजूला पण तोच आवडला होता. पण अहिल्याबाईंनी त्यांना सगळं सांगितलं. त्या आणि पूर्वी दोघीही भावूक झाल्या होत्या. अहिल्याबाई पदराने डोळे टिपत म्हणाल्या. मी तेव्हाच सांगणार होते, पण अंजूने तुम्हाला काहीच सांगितलं नाही हे कळल्यावर आम्ही गप्प बसलो. आज बोलणार तर खरंच माफ करा. शिलाबाई त्यांचा हात हातात घेत म्हणाल्या. किती वेळा माफी मागाल? सौरभचं लग्न आम्ही लगेच करणार नव्हतो, पण त्याच्या पत्रिकेत असलेल्या दोषामुळे आमचा नाईलाज झाला. अंजूसारखी चांगली मुलगीच या घरात यावी असं वाटलं, म्हणून घाई केली. पण तिला इतका त्रास होईल याची कल्पना नव्हती हो, अहिल्याबाई अजून भावूक होत म्हणाल्या. शिलाबाई त्यांचा हात हातात घेत म्हणाल्या. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो, माझ्यापेक्षा माझ्या मुलीचा तुम्हीच किती विचार करत आहात. अजून काय हवं एखाद्या मुलीला? जे घडलं ते खरंच घडायला नको होतं, पण त्याच्यासमोर आपण कोण? आणि राहिला प्रश्न अंजूचा, तर
सौरभ तिच्यासाठी योग्य असेल हा विश्वास मला आहे. तिला नीट समजावलं की ती पण तयार होईल लग्नाला. सोपं नाहीये आई हे. तिने रुद्रांश सरांना पसंत केलं होतं. त्यांची फ्रेम बघून तिची काय अवस्था झाली पाहिलंस ना. राज शिलाबाईंकडे बघून थोडंसं मोठ्यानेच म्हणाला. मलाही वाटलं नव्हतं की ती आणि इतकी जास्त सिरियस असेल रुद्रांशबद्दल. नाहीतर मी सगळ्यात आधी तिलाच भेटले असते. मला वाटलं तिला आज सगळं सांगावं, पण त्याआधीच हे घडलं. पूर्वी अंजूकडे बघून खेदाने म्हणाली. तिची अवस्था बघून तिचंही मन भरून आलं होतं. शिलाबाई अंजूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, माझी मुलगी इतकी कमजोर नाही. लहानपणापासूनच लढत आली आहे ती. हो, थोडा त्रास होईल, पण ती करेन त्यावर मात. आणि मीही समजावेन तिला. कसला त्रास? सौरभने तिथे येत विचारलं. सगळ्यांनी त्याच्याकडे थोडंसं घाबरून बघितलं. अरे आत्ता जो त्रास झाला तो. पूर्वी पटकन सावरत म्हणाली. अजून कशी शुद्ध नाही आली पण? त्याने अंजूकडे बघत विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी अंजूबद्दलची काळजी बघून शिलाबाईंनी राजला बघ असा इशारा केला. त्यालाही ते बघून हायस वाटलं. चला आपण बाहेर जाऊ. अहिल्याबाई शिलाबाईंकडे बघत म्हणाल्या. त्या बोलणार तेच पूर्वी म्हणाली, मी थांबते इथे. शिलाबाईंनी अंजूच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. ते सगळेजण बाहेर गेले. पूर्वीने दरवाजा लावून घेतला आणि तिथेच अंजूजवळ बसली. थोडा वेळ गेला. मध्येच अंजूचा चेहरा घाबराघुबरा झाला. घामही यायला लागला तिला. पूर्वीने ते पाहून तिला आवाज दिला. अंजू, रुद्रांश. अंजू दचकून डोळे उघडत ओरडली. हातही वर आला होता तिचा. डोळ्यात भयंकर भीती होती. पूर्वीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. अंजूने तिच्याकडे बघितलं तशी ताई बोलून रडायला लागली. पूर्वीने तिला जवळ घेत मिठी मारली. तिलाही कंट्रोल झालं नाही आणि तिचा बांध फुटला. अंजू आता हमसून हमसून रडत होती. पूर्वीने कसं तरी स्वतःला सावरलं. ती अंजूला बाजूला करून तिचे डोळे पुसत म्हणाली, बास आता. रडून काही तो परत येणार आहे का? पण तेच का? मी किती वाट पाहिली माहिती आहे त्यांची. रोज असं वाटायचं की ते माझ्यासमोर येतील आणि पण मला काय माहीत की ते मला सोडून. अंजू रडतच म्हणाली आणि दोन्ही हातांमध्ये तोंड झाकून हुंदके देऊ लागली. हजारो सुया आरपार घुसून जाव्या इतकं हृदय रडत होतं तिचं. तिने काय विचार केला होता आणि नियतीने काय आणून ठेवलं होतं तिच्यासमोर. पूर्वी बराच वेळ तिला कुरवाळत होती. तिच्या मनातली घालमेल बाहेर पडावी म्हणून ती काहीच बोलली नाही. अंजू थोडीशी शांत झाली. ते पाहून पूर्वी म्हणाली, आम्हालाही वाटला नव्हता ग. अनपेक्षित होतं सगळं. अंजूने मान वर केली. पूर्वी कुठेतरी हरवली होती. पण हे कधी आणि कसं घडलं? अंजूने नाक ओढत विचारलं. पूर्वी तिचे डोळे पुसत म्हणाली, कुठून सांगू आता तुला? तुला आठवतं? आम्ही गोवावरून तुला न भेटताच गेलो होतो. तेव्हा गोव्याला असताना रुद्र रुद्र. पूर्वी रुद्रांशच्या रूमचा दरवाजावर टकटक करत त्याला आवाज देत होती. ताई, आत्ता? रुद्रांश उठून दरवाजाकडे गेला. काय झालं ताई? त्याने दरवाजा उघडून विचारलं. तुझा फोन बंद का येतोय? आई कधीची ट्राय करते. ती थोडंसं ओरडतच म्हणाली. चेहऱ्यावर टेन्शन होतं तिच्या. ते नापून तो म्हणाला, अरे ऑफ झाला मे बी. पण का? लवकर उरक. आपण आत्ताच निघतोय. ती वळत म्हणाली. तो बोलणार तेच ती पुन्हा म्हणाली, घरी गेल्यावर कळेल. चल तू उरक. ती जाणार तेच रुद्रांशने तिचा हात धरत विचारलं, आता सांगतेस का ताई? रुद्र, बाबा. ती भरल्या आवाजात म्हणाली. बाबा? काय झालं त्यांना, पटकन बोल. त्याने टेन्शनमध्ये येत विचारलं. ती स्वतःला सावरत म्हणाली, बाबांची तब्येत बिघडली अचानक. काय? कशी? सिरियस तर नाही ना? तू फोन लाव आईला, मला बोलायचंय. रुद्रांश दडपण आल्यासारखा म्हणाला. रुद्र, मी बोलले ना, टेन्शन घेण्यासारखं नाहीये काही. पण आपण निघूयात आता. तू उरक लवकर. असं बोलून पूर्वी गेली. रुद्रांश पण लगेच बॅग पॅक करायला पळाला. स्टेअर्सवरून उतरताना पूर्वी म्हणाली, अंजू झोपली असेल. तिला सांगून जायला हवं होतं. ताई सोड, लवकर चल. रुद्रांश खाली येत म्हणाला. त्याला आता फक्त घरी जायचं होतं लवकरात लवकर. ती पण तानीला घेऊन त्याच्या मागे गेली. त्याने रिसेप्शनवर जाऊन एक्झिट साईन केली. रुद्रांशने बॅग्स आत ठेवून कारची डिकी बंद केली. त्याने मागे वळून बघितलं. असं वाटलं की एकदा भेटायला हवं होतं आपण. असं स्वतःशीच बोलून तो कारमध्ये येऊन बसला आणि कार स्टार्ट केली. आपण कालच नंबर द्यायला पाहिजे होता. पूर्वी उदास होत म्हणाली. जाऊ देत ताई, वेळ नाही आता. आपल्याला लवकरात लवकर हवं पोचायला तिकडे. तो कार गेटमधून बाहेर घेत म्हणाला.
ती शांत बसली. तिने पाहिलं तर रुद्रांशचा चेहरा पडलेला होता. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाली, डोंट वरी, आपल्याला कॉलेज माहिती ना, होईलच भेट पुन्हा. रुद्रांश बोलत नसला तरी अस्वस्थ झाला होता तो, जे पूर्वीच्या नजरेतून सुटलं नव्हतं. रुद्रांश व पूर्वी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले. आई, कसे आहेत बाबा? रुद्रांशने अहिल्याबाईजवळ आल्या आल्या विचारलं. तशा त्या म्हणाल्या, ठीक आहेत आता. तुम्ही का आलात लगेच? एवढं काही? मी आलोच, तो त्याचं बोलणं तोडत म्हणाला आणि दरवाजा उघडून आत गेला. तिथे सौरभ बसला होता. रुद्र. त्याने रुद्रांशजवळ येत त्याला मिठी मारली. कधी आलास बेंगलोरवरून? रुद्रांशने मागे होत विचारलं. रात्रीच. बाबा मला रिसीव करण्यासाठी आले आणि सौरभ बोलता बोलता थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचं दडपण बघून रुद्रांशने विचारलं, अँड व्हॉट? समवन शॉट हिम? काय? तो हळूच म्हणाला. रुद्रांश दिनेश रावांकडे बघत ओरडला. त्यांच्या डोक्याला बँडेज केलेलं होतं. तो त्यांच्याजवळ जाऊन बसला. डोळे भरून आले लगेच. आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं. पोलिसांनी CCTV फुटेज पण चेक केल्या, पण काहीच हाती नाही लागलं. सौरभ तिथे बसत म्हणाला. त्याचाही आवाज गहीवरून आला होता. अहिल्याबाई व पूर्वी आत आल्या. पूर्वी दिनेश रावांच्या दुसऱ्या बाजूला बसली. रुद्रांशच्या डोळ्यातलं पाणी खाली ओघळलं. तो त्यांचा हात हातात घेत म्हणाला, आय एम सॉरी बाबा, हे सगळं माझ्यामुळे झाले. अहिल्याबाई पदराने डोळे टिपून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही रुद्र. नाही आई, मला माहीत होतं की ही केस मी हातात घेतल्यावर असं काहीतरी होईल. पण तरी मी. रुद्रांश बोलता बोलता थांबला. त्या त्याला कुरवाळत म्हणाल्या, असं बोलू नकोस. त्यांनी ऐकलं तर? ऐकू देत. त्यांनाही माहिती आहे की मी खरं बोलत आहे. मी ही केस सोडायला हवी होती. तो आवाज मोठा करत म्हणाला. त्या त्याला स्वतःकडे वळवून म्हणाल्या, रुद्र, तू तुझं काम प्रामाणिकपणे करत आहेस आणि हाच त्यांचा खरा आनंद आहे. त्यामध्ये अशी छोटी मोठी. रुद्रांश मध्येच म्हणाला, छोटी मोठी? आई, त्यांनी मुद्दामून केलं आहे हे सगळं, मला वॉर्न करण्यासाठी. मी जर ही केस सोडली नाही तर ते पुन्हा. त्याला आता भडभडून आलं होतं. रुद्र, ते डोळे पुस आधी. बाबांनी तुला असं पाहिलं तर त्यांना अजून त्रास होईल, पूर्वी समोरून म्हणाली. सौरभही त्याचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणाला, नाहीतर काय, सिच्युएशन कितीही टफ असली तरी आजपर्यंत तू कधी हार मानली आहेस? हे असं बिहेव करून तू त्यांना दाखवून देतोयस की आम्ही खरंच तुझी कमजोरी आहोत. तुम्ही माझी स्ट्रेंथ आहात. रुद्रांश त्यांच्यावर नजर फिरवत म्हणाला. आहे ना असं? मग तू ही केस मागे घ्यायची नाही रुद्र. अहिल्याबाई त्याच्या बाजूला बसत म्हणाल्या. तितक्यात दिनेश रावांची हालचाल झाली. त्यांचे चेहरे उजळले. मी डॉक्टरांना बोलवतो, सौरभ उठत म्हणाला. तो बाहेर गेला. हे तिघेही दिनेश रावांकडे बघत होते. त्यांनी हळूहळू डोळे उघडले. समोर रुद्रांशचा अस्पष्ट चेहरा दिसला. तशा ओठांच्या कडा हलक्याशा रुंदावल्या. आलेल्या डॉक्टरांनी त्यांना चेक केलं. दिन्या, वाटलं नव्हतं तू एवढा स्ट्रॉंग असशील. 2 दिवस तरी ठेवायला लागेल हा अंदाज बांधला होता मी. डॉक्टर हसत म्हणाले. तुला तर चान्सच पाहिजे रम्या, मला इथे बांधून ठेवायला. पण मी तुझ्या हाती लागणारा नाही आहे. दिनेशरावही क्षीण आवाजात हळूहळू म्हणाले. त्यांना नॉर्मल झालेलं बघून सगळेजण हसायला लागले. माझ्या हाती कधी लागू पण नकोस, मलाच त्रास व्हायचा. त्यापेक्षा तू असाच तंदुरुस्त राहा बस. असं बोलून डॉक्टर रमाकांतनी अहिल्याबाईंकडे बघितलं आणि म्हणाले, वहिनी, तुम्ही काळजी घ्यालच, पण तरी हा बरा होत नाही तोपर्यंत त्याला बाहेर पडून द्यायचं नाही. तुम्ही जोपर्यंत फोन करत नाही तोपर्यंत तरी हे बाहेर जाणार नाहीत. हा माझा शब्द, त्याही हसून म्हणाल्या. दिनेशरावांनी डॉक्टर रमाकांतकडे थोडंसं चिडून बघितलं आणि मग त्यांनीही हसून दिलं. त्यांना हसताना बघून सगळ्यांना खूप म्हणजे खूप बरं वाटलं. रुद्रांशचं तर अर्धं टेन्शन तिथेच मिटलं. रमाकांत सौरभकडे बघत म्हणाले, थोडंसं पेपर वर्क राहिले आहे, चल. सौरभ उठणार तेच रुद्रांश म्हणाला, तू थांब, मी जातो. आणि तो त्यांच्या मागे गेला. काका, काही सिरियस नाही आहे ना? रुद्रांशने दडपण आल्यासारखं विचारलं. बस. रमाकांत रुद्रांशला बसण्यासाठी बोलले. ते मग चेअरवर बसत म्हणाले, बुलेट 1 मिलीमीटर जरी इकडे तिकडे झाली असती तर नशीब चांगलं होतं त्याचं. रुद्रांशने त्याच्या मुठी आवळल्या. ते त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाले, डोंट वरी, सध्या त्याला काही धोका नाही आहे. नाही कसा? त्यांच्यावर हा अटॅक माझ्यामुळे झाला हे. रुद्रांशने बोलता बोलता दीर्घ श्वास घेत डोळे बंद केले. कपाळावर खोलवर आठी पडली होती आता.
स्वतःला असं ब्लेम करू नकोस. हे त्याला कळलं तर तुझ्या कामाच्या आड येत नाही ना, असं वाटेल त्याला. या जखमेपेक्षा ती गोष्ट त्रासदायक ठरेल त्याच्यासाठी. रमाकांत त्याला समजावत म्हणाले. रुद्रांश मान हलवत हो म्हणाला. ते मग पेपर पुढे करत म्हणाले, इथे साईन कर आणि दिलेली मेडिसिन्स वेळेवर देत जा. हो, थँक्यू काका. रुद्रांश स्मित हास्य करत म्हणाला. दिनेशराव आता उठून बसलेले होते. रुद्रांश आत आला. ये इथे बस, ते त्याला जवळ बोलवत म्हणाले. त्याने त्यांच्याजवळ बसत विचारले, जास्त त्रास तर होत नाहीये ना बाबा? नाही. आणि झाला तरी मला त्रास देणाऱ्यांना धडा शिकवणारा मुलगा आहे माझ्याजवळ. शिकवशील ना? त्यांनी अभिमानाने बोलून विचारलं. हो बाबा. त्यांनी खूप मोठी चूक केली तुमच्याकडे नजर फिरवून. याचा त्यांना पश्चाताप करायला लावलं नाही ना, तर रुद्रांश दिनेशराव मोहिते पाटील नाव लावणार नाही. तो त्याच्या हाताच्या मुठी आवळत ठामपणे म्हणाला. शाब्बास, मला हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून. ते तोंड भरून हसत म्हणाले. रुद्रांश त्यांचा हात हातात घेत म्हणाला, पण बाबा, जोपर्यंत मी ही केस सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर पडायचं नाही. दिनेशराव थोडंसं थांबून म्हणाले. तू घाबर नाही बाबा, तुमचा मुलगा इतक्यात घाबरणार नाही. पण तुम्ही सगळे सेफ असलात की मला माझं काम न थांबता आणि लवकर करता येईल. त्यामुळे तुम्ही प्रॉमिस करा की तुम्ही घरात थांबाल. तो त्यांचा हात घट्ट पकडत म्हणाला. ते हसले अन होकारार्थी मान हलवत म्हणाले. बर, तू कर तुझं काम, मी थांबवेन घरातच. थँक्यू बाबा. रुद्रांश त्यांना मिठी मारत म्हणाला. हे तिघेही दोघांकडे हसून बघत होते. मध्येच पूर्वीने खाकरल्यासारखं केलं. हो हो, माहितीये, या तुम्ही पण. मी पण. दिनेशराव हात बाजूला करत म्हणाले. तिने हसतच त्यांना मिठी मारली. असं म्हणत सौरभ पण त्यांना जॉईन झाला. अहिल्याबाईंनी हात ओवाळून हाताची बोटे मोडत त्यांची नजर काढली आणि वर बघून हात जोडत म्हणाल्या. माझा हा छोटासा संसार असाच हसत खेळत राहू देत खंडेराया. मम्मा, तानीने आवाज दिला. सगळ्यांनी पाहिलं तर एक नर्स तिला घेऊन आलेली होती. मला विसरलीस ना तू? ती तोंड फुगवत म्हणाली. झोपून आल्यामुळे डोळे अजून बारीकच होते. नाही रे पिल्लू, पूर्वी हात पुढे करत म्हणाली. नर्सने तानीला तिच्याकडे दिलं. मग मला त्या रूममध्ये एकटं का सोडून आलीस? तानीने तोंडाचा चंबू करत विचारलं. तू झोपली होतीस ना राजा? पूर्वी समजावत म्हणाली. पण असं एकटं सोडता का? तानीने विचारलं. आता नाही हा सोडणार, पूर्वी हसत म्हणाली. ती तिला मिठीत आवळणार तेच तानी म्हणाली. नको तू, आजोबा मला घ्या ना. तानीने दिनेशरावांकडे हात केले होते. ये, तेही हात करत म्हणाले. पूर्वीने तिला त्यांच्याकडे दिलं. तुम्हाला बाऊ झाला का आजोबा? तानीने डोक्याकडे बघत विचारलं. छोटूसा, ते हातवारे करून तोंड बारीक करत म्हणाले. मला सांगितलं का नाही मग? मी कट्टी, ती हाताची घडी घालत म्हणाली. गाल फुगले होते, सगळे तोंड दाबून हसले. तू इथे नव्हतीस ना पिल्लू, आता सांगेन बरं. दिनेशराव तिचा गालगुच्चा घेत म्हणाले. प्रॉमिस, तिने हात पुढे करत विचारलं. तसे ते तिचा छोटासा हात पकडून म्हणाले. प्रॉमिस. दुखते का? तिने हळूच त्यांच्या डोक्याला हात लावत विचारलं. ते तोंड बारीक करून हो म्हणाले. मी मोठी होऊन डॉक्टर होईल ना, तेव्हा तुम्हाला खूप औषधे देईन, मग नाही दुखणार, ती गोड हसत म्हणाली. त्यांनी भुवया उंचावत विचारलं. खरंच? हो, तानी मान हलवत म्हणाली. इंजेक्शन पण देणार का मला? त्यांनी घाबरून विचारलं. तशी ती तोंडावर हात ठेवत हसली अन म्हणाली. नाही, किती दुखतं ते. मी तुम्हाला त्रास नाही देणार. किती हुशार आहे माझी पिल्लू, ते तिच्या डोक्यावर ओठ टेकवत म्हणाले. बाकीचे पण तिच्याकडे कौतुकाने बघत होते. यांच्या गप्पा काही संपायच्या नाहीत आता. सौरभ, जा गाडी काढ, आम्ही येतो. अहिल्याबाई त्याच्याकडे बघत म्हणाल्या. तो जाणार तेच रुद्रांश म्हणाला. एक काम कर, तू माझी कार घेऊन जा घरी. या सगळ्यांना घेऊन येतो मी. मी पण जाते त्याच्यासोबत. तयारी करून ठेवते मी. पूर्वी अहिल्याबाईकडे बघत म्हणाली. त्यांनी होकारार्थी मान हलवली. सौरभ व पूर्वी गेले. तानी जात नव्हती, पण कसं तरी समजावून ती तिला पण घेऊन गेली. हे तिघेही मग खाली आले. रुद्रांश दिनेशरावांना आत बसवून तो पण बसला. अरे माझा फोन, रुद्रांश तिथे चेक करत म्हणाला. तशा अहिल्याबाई म्हणाल्या. अरे देवा, वर नाही राहिला ना? नाही, कारमध्येच राहिला वाटतं. तो पुन्हा खिसे चेक करत म्हणाला. थांब, सौरभला करते मी. असं बोलून त्यांनी सौरभला कॉल करून विचारलं. मोबाईल कारमध्येच होता. ओके, सीट बेल्ट बांधले. त्यांनी कार स्टार्ट करत विचारलं. त्यांनी माना हलवल्या तसं रुद्रांशने कार बाहेर घेतली.
इकडे सौरभ पुढे ड्राईव्ह करत होता. तानीला घेऊन पूर्वी मागच्या सीटवर डोकं टेकवून डोळे बंद करून बसलेली होती. सौरभचं लक्ष मोबाईलवर गेलं. कॉल येत होता. हा रुद्रपन्ना, महत्त्वाचा कॉल असेल तर, असं बोलून त्याने बघितलं तर कॉल कट झाला होता. त्याने मग दुर्लक्ष केलं, पण पुन्हा कॉल आला. सौरभने पाहिलं तर नंबर दिसत नव्हता. तो रिसीव्ह करत म्हणाला, हॅलो. समोरून विकृत हसण्याचा आवाज येत होता. हॅलो, कोण? सौरभने संशयित होऊन विचारलं. ओळखलं नाही का रे हे? गोव्याची नशा उतरली नाही वाटतं अजून, समोरून कुणीतरी राकट आवाजात बोललं. सौरभने एकदा मागे वळून मग हळूच विचारलं, हॅलो, कोण बोलत आहात तुम्ही? अरे बापरे, एवढी इज्जत! एका शॉटमध्येच जाग्यावर आलेला दिसतो र तू, समोरचा माणूस म्हणाला आणि मोठ्याने हसायला लागला. सौरभला कळलं की समोरचा माणूस तोच असेल ज्याने दिनेश रावांवर अटॅक केला होता. त्याने पुन्हा मागे बघितलं. पूर्वी झोपलेली होती आणि तानी मोबाईलमध्ये बिझी होती. तो मग रुद्रांसारखा आवाज काढत हळूच म्हणाला, मला कॉल का केलायस? काय हवं तुला? आता कसं, अशी माणसं आवडतात बा आपल्याला. तर एक, तू जे काही पुरावे गोळा केलेस ना आपल्या साहेबाच्या विरोधात, आज रातच्याला सांगल तिथं घेऊन यायचं आणि सोडून जायचं. आणि जास्त हुशारी नाही हा, नाहीतर आज फक्त ट्रेलर दाखवलाय, फुल मूवी पण दाखवू शकतो काय, समजलं ना? समोरचा माणूस धमकी वजा म्हणाला. सौरभ काहीच बोलला नाही, पण त्याचं डोकं मात्र गरम झालं होतं. चल ठेवतो फोन, बरोबर 10ला कॉल करतो मी तुला, तो माणूस म्हणाला आणि समोरून कॉल कट झाला. याला काही सोडत नाही मी आज, चांगलेच पुरावे देतो, भेटू देत एकदा, सौरभ मनातच चवताळून म्हणाला आणि ड्राईव्ह करू लागला. रुद्रांशला कळलं तर तो तर तिथे जाणारच. उगीच त्या माणसाने त्याला काही केलं तर, नाही, त्याला हे कळायला नकोच, असा विचार करून सौरभने त्या नंबरची कॉल हिस्ट्री डिलीट केली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.